महाराजांचे हे गड किल्ले आता फक्त नैसर्गिक सौंदर्यासाठी उभे आहेत असं मला वाटतं। का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी तेजस। ज्या प्रकारे गड संवर्धन करणे गरजेचे आहे त्याच प्रकारे या गडांचा अभ्यासही करणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि हेच अभ्यासण्यासाठी मी आलोय किल्ले चावण ह्या ठिकाणी, जो त्या काळी जुन्नर तालुक्यातील सर्वात महत्त्वपूर्ण किल्ला म्हणून ओळखला जायचा। ज्या नैसर्गिक आनंदासाठी लोक इथे येतात त्यामधला मीही एक असून तो नुसता आनंद न घेता तो गड मला अभ्यासायचा पण आहे। म्हणून या गडाचा इतिहास समजून घेण्यासाठी मी दुर्गोत्सवाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। ज्या गडाला बांधण्यासाठी एवढी वर्ष लागली त्या गडाला उद्ध्वस्त करण्यासाठी इंग्रजांना फक्त काही काळच लागला। त्यामध्ये गडावर येण्यासाठी नष्ट केलेला महत्त्वाचा राजमार्ग होता। या गडावर अर्धा कातळ कोरीव तर अर्धा इंटरलॉक सिस्टीमने तयार केलेला महादरवाजा, गडावरती असलेली तोफ जिचे निगा राखण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे दरवर्षी येऊन करतात, पाण्याचा डोम जो की त्या काळी गडावरती दमून आलेल्या व्यक्तीला पायावरती पाणी घेऊन त्याला बरे वाटण्यासाठी ठेवलेला होता, सप्तमातृका टाक्या आणि गडाच्या उंच शिखरावर असलेले चावंडा देवीचे मंदिर, आणि यात महत्त्वाचं म्हणजे हा गड जुन्या नाणेघाट मार्गाचे संरक्षण करण्यासाठी तयार केला होता। जर तुम्ही माझा नाणेघाटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्कीच प्रोफाईल मध्ये जाऊन पहा।